आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही सायमल्टेनियस इक्वेशन्स जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यासाठी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडचा आपल्याला वापर करायचा आहे. आता मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आपण मागील लेक्चरमध्ये ऑलरेडी पाहिली आहे. तर तुम्ही ते प्रॉब्लेम्स अगोदर परफेक्ट केलं नसेल तर ते पाहून घ्या, परफेक्ट करा, त्यानंतर तुम्हाला या लेक्चरवर यायचं आहे. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, युझिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड सॉल्व्ह द इक्वेशन्स. आपल्या ठिकाणी 2 इक्वेशन्स त्यांनी दिलेले आहेत. तर याला सॉल्व्ह करायचं आहे आणि ह्या दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर आता एक्स आणि वायची व्हॅल्यू काय येणार आहे हे आपण अगोदरच कॅल्क्युलेट करू शकतो. तर ती अगोदर कशी कॅल्क्युलेट करायची ती पाहून घ्या, समजून घ्या. या ठिकाणी सगळ्यात पहिले 2 इक्वेशन्स आहेत, ते दोन्ही इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत. दोन्ही इक्वेशन्स लिहिताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की त्या दोन्ही इक्वेशनमध्ये जे काही एक्सच्या टर्म्स आहेत हे एकाखाली एक आल्या पाहिजे. दोन्ही इक्वेशन्सच्या 2-3 इक्वेशन्स जे असतील त्याच्यामध्ये. नंतर जे काही वायच्या टर्म्स असतील त्या एकाखाली एक आल्या पाहिजेत आणि इक्वल टूच्या नंतर नंबर जे आहेत ते आलेले पाहिजेत. तर इथे ऑलरेडी त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला टर्म्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. यानंतर काय करायचं, तुम्हाला मोड बटन जे आहे ते प्रेस करायचं आहे. मोड बटन प्रेस केल्यानंतर इथे 5 नंबरला इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजेच इक्वेशन. तर 5 नंबर त्यासाठी प्रेस करायचा आहे. याच्यानंतर पहिला नंबरचं इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये पहा एक्स प्लस वाय दिला आहे. इथे एक्स प्लस वाय इक्वल टू सी दिला आहे. सी मीन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. आपल्याला ह्या इक्वेशन्सला काय करायचं, या ठिकाणी चूज करायचं. त्यासाठी 1 प्रेस करा. आता ते आपल्याला ए बी सीची व्हॅल्यू विचारत आहे. आता ए बी सीची व्हॅल्यू म्हणजे काय, तर याला कम्पेअर करा ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी या इक्वेशनला. म्हणजे ए म्हणजेच काय असणार आहे, एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजेच ए, म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट सहगुणक. ठीक आहे. तर इथं 3 व्हॅल्यू त्याची. वायला जो नंबर इथे मल्टिप्लाय असणार आहे तो म्हणजे काय असणार आहे, बीची व्हॅल्यू. आणि सी म्हणजेच इक्वल टूच्या नंतर जे नंबर आहे ते म्हणजे असणार आहे सीची व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू झाली 3, या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 1 आहे, या ठिकाणी 1 आहे म्हणजे 3 1 1 3 1 1 ही व्हॅल्यू एंटर करा. त्यानंतर सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू एंटर करायची आहे 5 2 3 5 2 3. ठीक आहे. इक्वल टू दाबा. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे -1. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू किती आली, -1 आलेली आहे. आणि यानंतर परत इक्वल टू दाबा. वायची व्हॅल्यू आलेली आहे 4. ठीक आहे. वायची व्हॅल्यू 4 आलेली आहे. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. हे येतं की नाही आपल्याला हे आता चेक करायचं आहे. तर आता सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, या ठिकाणी या टाईपच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, तर सगळ्यात पहिले जे इक्वेशन्स दिले आहेत हे लिहून घ्यायचे आहेत आन्सरमध्ये तुम्हाला. मग इथे आपण लिहिला आन्सरमध्ये सगळ्यात पहिले इक्वेशन जे आहे 3x प्लस वाय इक्वल टू 1. नंतर सेकंड इक्वेशन लिहून घ्या जे आहे 5x प्लस 2y इक्वल टू 3. यानंतर इथं जे नंबर्स याला मल्टिप्लाय आहेत एक्सला, त्याचा पहिला कॉलम या ठिकाणी तुम्हाला बनवायचा आहे मॅट्रिक्समध्ये. मग इथे आहे 3 5, इथे आपण लिहिला 3 आणि 5. नंतर वायला मल्टिप्लाय नंबर इथे काय आहेत 1 आणि 2, मग इथे लिहा 1 आणि त्यानंतर व्हॅरिएबल्सचा कॉलम किंवा मॅट्रिक्स जो आहे तो बनवायचा आहे. तर इथे व्हॅरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. इक्वल टू मध्ये इथे इक्वल टूच्या नंतर जे काही नंबर्स आहेत ते लिहा 1 आणि 3. ठीक आहे. त्याला आपण समजा म्हणलो ए मॅट्रिक्स, याला म्हणलो आपण एक्स मॅट्रिक्स. या दोन मॅट्रिक्समध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आणि इकडं जो आहे त्याला आपण म्हणूयात बी मॅट्रिक्स. आता हा ए इथं कसा आहे मल्टिप्लाय, इकडे काय होईल तो डिवाइड होईल. तर डिवाइडमधली टर्म जी आहे त्याला आपण न्यूमिनेटरमध्ये लिहिला. म्हणजे समजा इथे आहे ए डिवाइडमध्ये, त्याची पॉवर काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे. त्याला जर आपल्याला न्यूमिनेटरमध्ये जर लिहायचं असेल तर आपण काय करतो, त्याची पॉवर जर मायनस असेल तर प्लस करतो, प्लस असेल तर मायनस करतो, म्हणजे -1 वर येईल. ठीक आहे. म्हणजे ए रेस टू -1 येईल. ए रेस टू -1च आपण काय म्हणतो, मागे लेक्चरमध्ये पाहिलं होतं इन्व्हर्जन. ठीक आहे. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणत होतो. आणि ही बीची टर्म त्याला ॲज इट इज मल्टिप्लाय राहील. म्हणजे ए इन्व्हर्स इंटू बी करायचा आहे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये. म्हणून इथे आपण लिहिणार आता देअरफॉर इथे शिल्लक राहिला एक्स इक्वल टू येईल ए इनवर्स इंटू बी. त्याला दिला आपण फर्स्ट. म्हणजे याचा अर्थ हा आहे की आपल्याला या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी ए इनवर्सची गरज आहे. ठीक आहे. मग आता ए इनवर्सची गरज याचा अर्थ काय, आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले ए इनवर्स काढण्याअगोदर काय करावं लागतो, देला जो काही मॅट्रिक्स आहे त्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करावा लागतो. त्याचा आन्सर 0 येते का नाही हे चेक करावं लागतं. ठीक आहे. मग तेच आपल्याला करायचं आहे. मग कशाचा इन्व्हर्स आहे, तर एचा इन्व्हर्स आहे. म्हणजे हा ए मॅट्रिक्स म्हणतो आपण. म्हणजे याला आपल्याला ॲज अ डिटर्मिनंट घेऊन सॉल्व्ह करावं लागणार आहे. म्हणून इथे आता आपण लिहिणार देअरफॉर मॉड ए इक्वल टू 3 1 5 2. मग इथे काय कॅल्क्युलेशन पहा, 3 × 2 काय येईल 6
-1 × 5 5 6 -5 व्हॅल्यू काय आली या ठिकाणी तर 1 व्हॅल्यू येत आहे. मग इथे लिहिलं आपण नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर मॉड ए इक्वल टू 1 नॉट इक्वल टू 0 म्हणजेच या ठिकाणी याचा ए इनवर्स पॉसिबल आहे म्हणून इथे आपण लिहिणार ए इनवर्स एक्झिस्ट. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मग या ए मॅट्रिक्सचे को फॅक्टर्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग त्यासाठी तुम्हाला मी सांगितलं मागील लेक्चरमध्ये काय लिहिणार आपण सगळ्यात पहिले C11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या, शिल्लक राहिला नंबर लिहा 2. त्यानंतर C12 म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून द्यायचा, शिल्लक राहिला नंबर लिहायचा 5 आणि साईन जे आहे ते काय करायचं चेंज करायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट को फॅक्टरसाठी आपण लिहिणार आता C21 म्हणजेच काय तर सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या, राहिलेला नंबर इथे लिहून टाका 1. त्याचा साईन चेंज करायचं आहे, प्लस असेल तर मायनस लिहा, मायनस असेल तर प्लस लिहून टाका. त्यानंतर आता C22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, तर आली सेकंड रो, हा झाला सेकंड कॉलम म्हणजे इथे नंबर राहील 3 शिल्लक. ठीक आहे. या ठिकाणी टोटल हे आपल्याला 4 को फॅक्टर्स मिळालेले आहेत. पहिला को फॅक्टर, दुसरा को फॅक्टर, तिसरा को फॅक्टर, चौथा को फॅक्टर. त्याच्यापासून आपण आता मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर बनवणार म्हणून इथे लिहिणार आपण देअरफॉर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स इक्वल टू पहिल्या दोन व्हॅल्यूज फर्स्ट रो 2 आणि -5, नंतरच्या दोन व्हॅल्यूज दुसरी रो -1 आणि 3. याच्यापासून आता आपण ॲडजॉइंट ए बनवणार. मग इथे लिहिणार आपण देअरफॉर ॲडजॉइंट ए इक्वल टू काय करायचं आता फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम करून लिहायचं आहे या ठिकाणी आणि सेकंड रोला सेकंड कॉलम करून लिहायचं आहे. मग मी इथे लिहून टाकलं. आता आपलं काय हवं आहे ए इनवर्स हवा आहे. मग आता ए इनवर्सचा फॉर्म्युला लिहा. देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं होता 1/mod ए इंटू ॲडजॉइंट ए. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल 1/mod एची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी पाहता 1 आहे, तर ती लिहून टाकली आणि ॲडजॉइंट एची व्हॅल्यू ते आहे तर ती लिहायची आपल्याला इंटू 2 -1 -5 ठीक. तर 1/1 म्हणजेच काय 1 ह्या मॅट्रिक्समधल्या कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर तोच हेच नंबर सांगणार, त्यात काही चेंज होणार नाही. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर ए इनवर्स इक्वल टू 2 -1 -5 ठीक. यानंतर ए इनवर्सची व्हॅल्यू झाली. आता ही ए इनवर्सची व्हॅल्यू जी आहे किंवा किंमत जी आहे ती आपल्याला कुठं पुट करायची पहा या ठिकाणी या फर्स्ट इक्वेशनमध्ये, आणि बीची जी ही व्हॅल्यू आहे हा सॉरी मॅट्रिक्सच आहे तो आपल्या ठिकाणी पुट करायचा. म्हणून इथे लिहिणार आपण पुट ए इनवर्स इक्वल टू 2 -1 -5 3 and b equal to 1 3 in equation first. त्याला लिहून टाका. ह्याला थोडासाठी मी मिटून टाकतो. ठीक आहे. एवढा पाडा अगोदर लिहून घ्या. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. आता पुढे जाऊयात. आपल्याला गरज नाही आहे, मला काढून टाकतो. एक्स म्हणजे कोण होता, एक्स वायचा हा मॅट्रिक्स होता, हे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. आणि बी म्हणजे 1 3 आहे, अगोदर लिहूनच घेतो मी. ठीक आहे. एक्स म्हणजे एक्स वायचा मॅट्रिक्स, मग इथे लिहिला आपण एक्स वाय इक्वल टू ए इनवर्सची व्हॅल्यू ही आहे, तिथे लिहून टाका 2 -1 -5 आणि 3 इंटू बी मॅट्रिक्स म्हणजे 1 3 आहे या ठिकाणी, तर तो इथे लिहून टाकला. ठीक आहे. त्याचं काम संपलंय.
त्याला इथून मी काढून टाकतो. आता या 2 मॅट्रिक्समध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे. ते मल्टिप्लिकेशन तुम्ही डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं तुम्ही करू शकता. कॅल्सी तुम्हाला मी सांगितले कसं करायचं ऑलरेडी. आता इथे याला आपण डायरेक्ट सॉल्व्ह करूया. तिथे येईल मग आता XY इक्वल टू फर्स्ट रोनं या कॉलमला मल्टिप्लाय करायचं सगळ्यात पहिले 2 इंटू 1 येईल 2 मायनस 1 इंटू 3 तर प्लस साईन कसं आहे प्लस प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 3 3. यानंतर आता सेकंड रोनं या कॉलमला मल्टिप्लाय करा -5 इंटू 1 तर साईन कसं आहे प्लस मायनस इंटू प्लस मायनस 5 इंटू 1 5 3 इंटू 3 9. मग इथं साईन सॉरी प्लस राहिलं साईन. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल XY इक्वल टू 2 मायनस 3 व्हॅल्यू येईल -1 -5 प्लस 9 व्हॅल्यू येईल 4. याच्यावर आता म्हणू शकतो आपण एक्सची व्हॅल्यू -1 आहे. मग इथे लिहूयात आपण देअरफॉर x इक्वल टू -1 अँड वायची व्हॅल्यू 4. तर तेच आपला आन्सर आलं होतं मग हे तुम्ही पाहू शकता साईडला. ठीक आहे. तर आता हे जे आहे तेवढं लिहून टाका इथून एवढा पार्ट आणि इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. तर पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड x प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12 x प्लस 4y प्लस 4z इक्वल टू 15 x प्लस 3y प्लस 4z इक्वल टू 13. आता इथे जे इक्वेशन दिलं आहे त्याच्या तिन्ही इक्वेशनमध्ये पहिले एक्सची टर्म आहे नंतर वायची टर्म आहे नंतर झेडची टर्म आहे आणि इक्वल टूच्या नंतर नंबर दिला आहे. पण प्रत्येक वेळेस असं इक्वेशन तुम्हाला दिले असेल असं काही नाही. मग तुम्हाला फॉर एक्झाम्पल असं दिलं जाऊ शकतं x प्लस 9 इक्वल टू झेड मायनस 10. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला इक्वेशन दिलं असू शकतं. आता इथे समजा पहा तुम्हाला इथं वायची टर्म नाही आहे. ठीक आहे. मग आपण काय लिहिणार त्याच्याऐवजी 0y लिहिणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एक्सची टर्म असेल आपल्याला असं 0x झेडची टर्म असेल तर 0z लिहिला असता. लिहिताना काय करायचं सगळ्यात पहिले तुम्हाला एक्सची टर्म लिहायची आहे नंतर वायची टर्म लिहायची तर वायची टर्म नसल्यामुळे आपण लिहिणार 0z सॉरी 0y नंतर झेडची टर्म आता झेडची टर्म या साईडला इकडे आला काय होईल -z होईल आणि इक्वल टूच्या नंतर नंबर लिहायचे तर हा +9 इकडे आला काय होईल -9 होईल या साईडला आहे -10. म्हणजे इथे इक्वेशन मिळेल x प्लस 0y मायनस झेड इक्वल टू -19. या प्रकारे तुम्हाला इक्वेशन्सला रिअरेंज करून घ्यायचं आहे जर ते सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये जर दिले नसतील तर म्हणजे पहिले सगळ्यात पहिले एक्सची टर्म घ्यायची नंतर वायची नंतर झेडची आणि इक्वल टूच्या नंतर नंबर. ठीक आहे. तर ते सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये जर दिले असेल जसे या क्वेश्चनमध्ये दिलेत तर त्या केसला तुम्हाला तीनही इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायचे आहेत. मग इथे आपण सगळ्यात पहिले आन्सरमध्ये तीनही इक्वेशन्स जे दिले ते इथे लिहून घेऊयात. सगळ्यात पहिले इक्वेशन आहे x प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12 x प्लस 3y प्लस 3z इक्वल टू 12. यानंतर सेकंड इक्वेशन आहे x प्लस 4y प्लस 4z इक्वल टू 15. थर्ड इक्वेशन आहे x प्लस 3y प्लस 4z इक्वल टू 30. यानंतर तुम्हाला मॅट्रिक्स बनवायचे आहे. सगळ्यात पहिला मॅट्रिक्स त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला तर इथे जो नंबर मल्टिप्लाय असेल एक्सला तो त्याचा कॉलम 1 1 1 तर इथे लिहायचा आहे पहिला कॉलम एक्सला मल्टिप्लाय असलेल्या नंबरचा. ठीक आहे. मग इथे आपण लिहिणार 1 1 1. त्यानंतर वायला जे नंबर मल्टिप्लाय त्याचा सेकंड कॉलम लिहायचा आहे तुम्हाला या ठिकाणी 3 4 3. मग लिहिणार आपण 3 4 3 आणि झेडला मल्टिप्लाय असलेल्या नंबरचा आपला थर्ड कॉलम लिहायचा आहे इथे लिहिणार आपण 3 4 4 इंटू इथं आता व्हॅरिएबलचा मॅट्रिक्स लिहायचा आहे एक्स वाय झेड हे व्हॅरिएबल्स आहेत. इक्वल टूच्या नंतर इथं जे नंबर्स आहेत त्याचा एक कॉलम बनवायचा 12 15 13. ठीक आहे. त्याला आपण म्हणणार आहोत ए मॅट्रिक्स इंटू या ठिकाणी असणार आहे एक्स मॅट्रिक्स इक्वल टू याला म्हणूयात आपण बी मॅट्रिक्स. आता हा ए इथं मल्टिप्लाय करायला काय होईल बीला डिवाइड होईल म्हणजे आपण लिहू शकतो बी बाय ए. याची पॉवर काहीच नाही म्हणजे एची 1 आहे. तर ही टर्म्स आपल्याला न्यूमिनेटरमध्ये लिहायची असेल आपण काय करतो याची पॉवर मायनस करून लिहितो मग म्हणजे ए इन्व्हर्स आला इंटू काय बी. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहू शकतो या साईडला राहील फक्त एक्स एला पलीकडे नेला म्हणजे काय येईल आता ए इन्व्हर्स येईल इंटू बी येईल. त्याला आपण दिलं या ठिकाणी फर्स्ट. मग ए इन्व्हर्स फाईंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्स इक्वल टू 1 बाय मॉड ए इंटू ॲडजॉईंट ए. याला इथपर्यंतची जी स्टेप आहे
ठीक आहे. हे तुम्हाला मागील लेक्चरमध्ये सांगितली कसं सॉल्व्ह करायचं. ॲडजॉइंट एसाठी तुम्हाला 2 मेथड सांगितल्यात मागच्या लेक्चरमध्ये. तर तुम्ही ते पाहून घेऊ शकता. 2 पैकी कोणती तुम्ही मेथड ॲडजॉइंट ए फाइंड करण्यासाठी वापरू शकतात. ठीक आहे. तर याचा अर्थ आता आपल्याला ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात पहिले मॉड ए काढावं लागेल. म्हणजेच या मॅट्रिक्स एला ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागेल. आणि ॲडजॉइंट ए काढण्यासाठी आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करावं लागतील. त्यानंतर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनेल. त्याच्यानंतर ॲडजॉइंट ए काढणार. त्यानंतर आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवणार आणि त्यानंतर आपल्याला ए इन्व्हर्स मिळेल. मग ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आपण इथे ठेवणार. नंतर इथं जो बी मॅट्रिक्स आहे त्याची व्हॅल्यू इथे ठेवणार आणि एक्स आणि म्हणजे हा मॅट्रिक्स इथे आपण ठेवणार आणि त्याला पुढे सॉल्व्ह केल्यानंतर मग आपल्याला एक्स वाय झेडची किंमत मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही आता हे इक्वेशन्स जे इथे आहेत हे कॅल्सीवर टाकून डायरेक्ट अगोदर एक्स वाय झेडचे आन्सर माहिती करून घेऊ शकतात. कसं ते पाहता. इथं काहीच नाही म्हणजे नंबर काय आहे 1 1 1. तर एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे ए असणार आहे. वायला मल्टिप्लाय नंबर असलेला म्हणजे बी असणार आहे. झेडला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे सी असणार आहे आणि इक्वल टूच्या नंतर जे नंबर आहेत ते म्हणजे डी असणार आहेत. मग कसं कॅल्क्युलेट करायचं पाहता. बोर्ड बटन दाबा. 5 नंबरला इक्वेशन आहे. 5 प्रेस करा. आता इथे टोटल 4 इक्वेशन्स आहेत. खालच्या 2 इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर एक्स क्यूब स्क्वेअरच्या टर्म्स आहेत. आपल्या दिलेल्या इक्वेशनमध्ये कुठेही स्क्वेअर क्यूबची टर्म नाही आहे. म्हणजे खालच्या 2 इक्वेशनचा आपला काही संबंध नाही. आता राहिले वरचे हे 2 इक्वेशन. याच्यामध्ये फक्त एक्स वाय याच्यामध्ये एक्स वाय झेड आहे. म्हणजे 2 नंबरचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी चूज करायचं आहे. आता या ठिकाणी ते आपल्याला विचारत आहे ABCDची व्हॅल्यू काय पहिल्या इक्वेशनची. इथं सीच दिसतोय. सीच्या नंतर परत डी पण आहे. ठीक आहे. तर आता व्हॅल्यू पहा काय आहे. इथं आहे 1 3 3 12 1 3 3 12. मग इथे व्हॅल्यू एंटर करा 1 3 3 12. त्यानंतर सेकंड इक्वेशनची आता व्हॅल्यू एंटर करायची आहे. सेकंड इक्वेशनमध्ये व्हॅल्यू काय आहे 1 4 4 15. 1 4 4 15. त्यानंतर थर्ड इक्वेशनमध्ये व्हॅल्यू आहे 1 3 4 13. 1 3 4 13. 1 3 4 13. इक्वल टू दाबा. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3, वायची 2 आणि झेडची 1. म्हणजे 3 to 1 अशी व्हॅल्यू आलेली आहे. लक्षात ठेवा व्हॅल्यू 3 to 1 माझ्याकडे व्हॅल्यू आहे म्हणजे माझ्या लक्षात आहे ते. आता तुम्ही तुमची लक्षात ठेवा. वाटतं तर साईडला लिहून टाका. ठीक आहे. आपला लास्टला आन्सर काय येणार आहे 3 to 1 येणार आहे. झालंच आपलं आन्सर बरोबर आहे याचा अर्थ. आता पुढे सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे ए इन्व्हर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी मॉड एची व्हॅल्यू. म्हणजेच या मॅट्रिक्स एला आपल्याला ॲज अ डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं आहे म्हणून इथे आपल्याला देअरफॉर मॉड ए इक्वल टू 133 144 134. त्यानंतर ते येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर मॉड ए इक्वल टू हा 1 या 1ची ही रो आणि हा कॉलम सोडून द्या. इथं जे 4 नंबर्स राहील तिथे लिहून टाका 4 4 3 4. त्यानंतर इथं जो नंबर आहे तो लिहायचा फक्त त्याचा साईन चेंज करायचा आहे. प्लस असेल तर मायनस लिहा, मायनस असेल तर प्लस लिहा. मग इथं आहे +3 म्हणून इथे लिहिला मी -3. परत या 3ची ही रो सोडा, कॉलम सोडा. शिल्लक राहील नंबर 1 4 1 4 इथे लिहून टाका 1 4 1. त्यानंतर इथे लास्ट नंबर आहे तो इथे लिहून टाका +3. मग या 3ची रो सोडा, कॉलम सोडा. शिल्लक राहील नंबर 1 4 1 3 इथे लिहून टाका 1 4 1 3. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. ते जागा नसल्यामुळे मी थोडंसं कमी स्टेप लिहितो याच्यातली. ठीक आहे. तर तुम्हाला मी मागील लेक्चरमध्ये जसं सांगितली स्टेप यासाठी तर तुम्ही तशी पण स्टेप जरी लिहिली तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले इथे हा 1 आहे. देअरफॉर मॉड ए इक्वल टू 1 इन ब्रॅकेट 4 × 4 येईल 16 मायनस 4 × 3 12. त्यानंतर -3. त्यानंतर 1 × 4 4 मायनस 1 × 4 4. त्यानंतर +3. यानंतर 1 × 3 3 मायनस 1 × 4 4. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर मॉड ए इक्वल टू 16 मायनस 12. ती व्हॅल्यू येईल 4. 4 × 1 4. 4 - 4 0 0 × -3 0. मग याची गरज नाही. 3 - 4 -1 -1 × 3 -3. 4 - 3 व्हॅल्यू आली 1 नॉट इक्वल टू 0. म्हणजे याचा ए इन्व्हर्स काढणं शक्य आहे. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. आता आपण मग को फॅक्टर्स फाइंड करू शकतो. मग सगळ्यात पहिला को फॅक्टर आपण काय लिहिणार C11. ठीक आहे. आता त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये
मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्या पण मागील लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग आता C11 लिहिला मी, म्हणजेच काय फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. 4 4 3 4 हे नंबर शिल्लक राहतील, इथं लिहून टाका. 4 4 3 4 4 4 3 4. ठीक आहे. C11 नंतर C12 लिहायचा आहे तुम्हाला. याचा मिनिंग काय, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या. 1 4 1 4 इथे लिहून टाका. 1 4 1 4. याला मायनस साईन लावा. ठीक आहे. पहिला प्लस, दुसरा मायनस, परत प्लस, परत मायनस. आता येईल C13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 1 4 1 3 इथे नंबर लिहून टाका शिल्लक राहिलेले. 1 4 1 3 होतं, सॉरी 1 4 1 3. त्यानंतर येईल आता C21. इथे प्लस झाला, आता इथे मायनस. 21 लिहिला आता, म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या. 3 3 3 4. मग इथे लिहा 3 3 3 4 इक्वल टू, सगळ्यात पहिले 4 × 4 16 मायनस 4 × 3 12. इथे व्हॅल्यू येईल 4. त्यानंतर मायनस आहे, इथे लिहून टाका ब्रॅकेटमध्ये. 1 × 4 4 मायनस 4 × 1 4 4 मायनस 4 0 0 × मायनस 0. त्यानंतर 1 × 3 3 मायनस 4 × 1 4 3 मायनस 4 व्हॅल्यू येईल -1. त्यानंतर मायनस इन ब्रॅकेट 4 × 3 12 मायनस 3 × 3 9 12 मायनस 9 व्हॅल्यू येईल 3 3 × -3. एवढा पाठ अगोदर लिहून घ्यायचा आहे. बाकी काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचा आहे. या साईडचा हा 1 लिहायची गरज नाही. चला, एवढा पाठ अगोदर लिहून घ्या. हां, हा तुम्हाला हवा असेल तुम्ही याचं डायरेक्ट कॅल्क्युलेट टाकून आन्सर जे काही येईल ते इथे लिहू शकतात. ठीक आहे. आणि इथून जी आता आपण प्रोसेस स्टार्ट केली आहे, त्या प्रोसेससाठी तुम्हाला मी 2 मेथड शिकवलेल्या आहेत. ठीक आहे. 2 पैकी तुम्ही कोणतीही एक मेथड वापरू शकतात. मागच्या लेक्चर मी सांगितली तुम्हाला. आता पुढे जाऊयात. त्यातला जो अनवॉन्टेड पार्ट आहे तो इथून मी पुसून टाकतो, काढून टाकतो, त्याची आपल्याला गरज नाही आहे. आता पुढील कोफॅक्टर्स कॅल्क्युलेट करायचे. मागाचे कोफॅक्टर्स जे आहेत तिथे मी लिहून ठेवलेत, आपल्याची गरज पडणार आहे तर. आता पुढे जाऊयात. मग इथे आता C22. ठीक आहे. C22 म्हणजेच सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा आहे. 1 3 1 4 2 2 आहे ना, तर 2 म्हणजेच काय सेकंड रो, आणि पुढचा 2 म्हणजे सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. 1 3 1 4 इथे नंबर शिल्लक राहतील ते लिहून टाकायचे आहेत. 1 3 1 4. ठीक आहे. 1 3 1 4. त्यानंतर आता C23 एक प्लस झाला, त्यानंतर पुढच्याला मायनस आहे. इथं आहे आता सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो आणि थर्ड कॉलम सोडून द्या. शिल्लक राहिलेल्या नंबरला 1 3 1 3. मग इथे येईल आता 1 3 1 3. त्यानंतर आता C31 म्हणजेच थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या. इथे राहिले 4 नंबर्स 3 3 4 4 ते इथे लिहायचे आहेत. 3 3 4 4. त्यानंतर C32 थर्ड रो सेकंड कॉलम. ही आली थर्ड रो आणि हा झाला सेकंड कॉलम. 1 3 1 4. मग इथे लिहिणार आपण 1 3 1 4 1 3 1 4. यानंतर C33 थर्ड रो थर्ड कॉलम. थर्ड रो थर्ड कॉलम सोडला, शिल्लक राहिलेले नंबर आहेत 1 3 1 4. इथे लिहून टाका 1 3 1 4. ते मायनस झाला प्लस, आणि इथे येईल आता मायनस. त्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. मग इथे येईल 1 × 4 4 मायनस 3 × 1 3 4 मायनस 3 व्हॅल्यू येईल 1. नंतर मायनसला मायनस 1 × 3 3 मायनस 3 × 1 3 व्हॅल्यू येईल 3 मायनस 3 0. यानंतर 3 × 4 12 मायनस 3 × 4 12 12 मायनस 12. त्यानंतर मायनस साईन इन ब्रॅकेट 1 × 4 4 मायनस 3 × 1 3 4 मायनस 3 व्हॅल्यू येईल 1 1 × मायनस मायनस 1. ठीक आहे. यानंतर याला सॉल्व्ह करायचं आहे. या पार्टला खाली घेतो मी. इथे येईल आता
1 इंटू 4 4 मायनस 3 इंटू 1 3 4 मायनस 3 व्हॅल्यू येईल 1. यानंतर आता पुढे कोफॅक्टर आले. आता आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर बनवू शकतो. माहिती लिहिणार आपण देअर फोर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इक्वल टू देअर फोर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स इक्वल टू पहिल्या 3 व्हॅल्यूची पहिली रो बनेल 4 0 -1 4 0 -1. पुढच्या 3 व्हॅल्यूची दुसरी रो -3 1 0 -3 1 0. पुढच्या 3 व्हॅल्यूची थर्ड रो 0 -1 1 0 -1 1. यानंतर ॲडजॉइंट ए बनवायचा आहे. माहिती आपण ॲडजॉइंट ए इक्वल टू फर्स्ट रोचा फर्स्ट कॉलम करून लिहायचा आहे 4 0 -1. सेकंड रोचा सेकंड कॉलम करून लिहायचा आहे -3 1 आणि 0. ठीक आहे. आता जागा कमी पडते इथे. याची साईज आता लहान करून टाकतो. त्याच्यानंतर थर्ड रोचा थर्ड कॉलम करून लिहायचा आहे 0 -1 आणि 1. यानंतर नेक्स्ट स्टेप आता काय येईल पहा. ॲडजॉइंट झाला आपल्याला ए इनवर्स काढायचा आहे. माहिती लिहिणार आपण देअर फोर ए इनवर्स इक्वल टू फॉर्म्युला आहे 1/mod A इंटू ॲडजॉइंट ए. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअर फोर ए इनवर्स इक्वल टू 1/mod A. मॉड एची व्हॅल्यू आली होती आपल्याकडे आहे या ठिकाणी 1 व्हॅल्यू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. मग ती इथे मी लिहून टाकली 1 इंटू ॲडजॉइंट ए आहे. ॲडजॉइंट एची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. तिथून मी कॉपी करून घेतो डायरेक्ट. इंटू आहे ॲडजॉइंट ए त्याची इथली ही जी व्हॅल्यू मी कॉपी करून घेतो. ठीक आहे. यातल्या ह्या बॉडीची व्हॅल्यूची गरज संपली आपली. त्याला काढून टाकतो. इथे कॉपी करून घेतलं मी. ठीक आहे. आता 1/1 काय येईल 1 1 इंटू यातले कोणताही नंबर आपण 1ने जर मल्टिप्लाय केलं तरी हाच मॅट्रिक्स राहणार आहे. म्हणजे ए इनवर्सची व्हॅल्यू काय येणार हाच मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे. तर त्याला इथून मी थोडा गायब करतो. एवढा पाडाको तुम्ही लिहून घ्या. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. आता पुढे जाऊयात. इथला जो काही अनवॉन्टेड पार्ट आहे हा आता मी काढून टाकतो. यातला अनवॉन्टेड पार्ट आपला आहे आता सगळाच अनवॉन्टेड पार्ट आहे. तर आता ए इनवर्सची व्हॅल्यू काय राहणार आहे तुम्हाला मी मगाच सांगितलंय. इथे येणार आहे 1/1 1 इंटू यातला कोणत्याही नंबर आपण 1ने मल्टिप्लाय केल्याने काय व्हॅल्यू चेंज होणार नाही. म्हणजे ए इनवर्ससाठी हीच व्हॅल्यू या ठिकाणी येणार आहे. त्याला तुम्ही हे कॉपी करून घेतलेलं आहे. याचं काम संपलं. तर ए इनवर्सची व्हॅल्यू आली. यानंतर आता नीट पहा. आपल्याला काय करायचं आहे एक्स म्हणजेच XYZ या ठिकाणी लिहायचं आहे. ए इनवर्सची व्हॅल्यू ही आहे ती या ठिकाणी पुट करायची आहे. बीची व्हॅल्यू ही आहे ती इथं पुट करायची आहे. म्हणून इथं आपण लिहिणं आता पुट ए इनवर्स इक्वल टू हा मॅट्रिक्स कॉपी करून घेतो डायरेक्ट. त्यानंतर पी इक्वल टू मॅट्रिक्स आहे 12 15 13 अँड एक्स इक्वल टू मॅट्रिक्स आहे XYZ. ह्या तिन्हीची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करायची आहे. ठीक आहे. इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये काय आहे एक्स एक्स म्हणजेच काय XYZचा मॅट्रिक्स.
मग इथे आपण लिहिणार नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफोर एक्स वाय झेड इक्वल टू काय आहे ए इनवर्स आहे. मग ए इनवर्सची व्हॅल्यू एवढी आहे, तिथून मी कॉपी करून घेतली डायरेक्ट. इंटू आहे बी, बी म्हणजे हा मॅट्रिक्स, तो इथून मी कॉपी करून घेतला. ठीक आहे, याचं काम संपलं, याचं पण काम संपलं. ठीक आहे, तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअरफोर एक्स वाय झेड इक्वल टू या फर्स्ट रो ना या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 इंटू 12 48 व्हॅल्यू येईल. -3 इंटू 15 याचा साईन आहे प्लस, तर मायनस इंटू प्लस मायनस ए इंटू 15 काय येईल 45. 0 इंटू 13 0, तिला याची झिरोची काही गरज नाही. त्यानंतर आता सेकंड रो ना या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. 0 इंटू 12 0, 1 इंटू 15 15 येईल. नंतर इथं साईन मायनस, इथं प्लस, मायनस इंटू प्लस मायनस 1 इंटू 13 13. आता थर्ड रो ना या कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. इथं साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 12 12, 0 इंटू 15 0, दिल्याची गरज नाही. नंतर 1 इंटू 13 13. मग इथे आपण आता लिहू शकतो देअरफोर एक्स वाय झेड इक्वल टू 48 मायनस 45 किती व्हॅल्यू येईल 3. त्यानंतर 15 मायनस 13 व्हॅल्यू येईल 2 आणि -12 प्लस 13 व्हॅल्यू येईल 1. त्याच्यावर आपण आता असं म्हणू शकतो या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आहे 3, वायची व्हॅल्यू आहे 2 आणि झेडची व्हॅल्यू आहे 1. तर ह्या लिहिल्याचं फायनल आन्सर आणि हेच आपण कॅल्क्युलेटर आन्सर काढलं होतं. याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला लिहून घ्या पटपट. तर नोट्समध्ये तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन्स दिसतील या पॉईंटवरती ते तुम्हाला जास्तीत जास्त सॉल्व करायचे आहेत. बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. आता या क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी तुमची प्रॅक्टिस होती पहा. ए इन्व्हर्स करायचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम तुमची प्रॅक्टिस होईल. ॲडजॉईंट ए काढायचे जेवढे काही प्रॉब्लेम आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्याच्याबरोबरच इथे काय केलं तुम्ही दोन मॅट्रिक्समध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन तुमची प्रॅक्टिस जी आहे ती होऊन जाते. डिटर्मिनंट सॉल्व केला म्हणजे सिंग्युलर नॉन सिंग्युलरची पण तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणजे तुमची होती आहे. म्हणजे एकाच टाईपचे प्रॉब्लेम आहे तुमच्या जवळपास 4-5 टाईपचे प्रॉब्लेमची काय होती प्रॅक्टिस होती. म्हणून या टाईपचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत मॅक्झिमम परत परत सॉल्व करताल.